लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या तर्फे मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या 12वी परीक्षेच्या निकालात नाशिक विभागातील मुलींनी बाजी मारली आहे। कला, वाणिज्य, विज्ञान शाखांसह व्होकेशनलमध्ये देखील मुलांपेक्षा मुली सरस ठरलेल्या आहेत। नाशिक विभागाचा निकाल 94.71% लागलेला असून जिल्ह्यानं 95.12 टक्केवारीसह विभागात अव्वल स्थान प्राप्त केलंय। नाशिक विभागाचा निकाल 94.71% लागलेला आहे। जिल्ह्यातील 95.12% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर विभागात 93.74% मुले आणि 96.74% मुली उत्तीर्ण झालेल्या आहेत। नाशिक विभाग राज्यात दुसऱ्या स्थानी राहिलाय। विज्ञान शाखेत 98.74, वाणिज्यमध्ये 95.21, कला शाखेत 88.13, व्होकेशनलमध्ये 85.96% आणि ITI मध्ये 88.62% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। काल मंगळवारी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होताच विद्यार्थी आणि पालकांनी सायबर कॅफेत तर काहींनी घरीच मोबाईलवर निकाल पाहिला। 12वीच्या निकालात नाशिकने गेल्या वर्षीच्या तुलनेत जबरदस्त मुसंडी मारत राज्यात दुसऱ्या स्थानी भरारी घेतली आहे। नाशिक विभागातून एकूण 1,57,345 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते। यापैकी 1,49,029 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। गुण पडताळणी आणि उत्तरपत्रिका छायाप्रती या दोन्हीसाठी 22 मे ते 5 जून 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। गेल्या 3 वर्षातील 12वीच्या निकालाची सरासरी पाहिल्यास नाशिक जिल्ह्यानं विभागात अव्वल स्थान प्राप्त केलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।